पण या गोडवर कुंकवाची महती मात्र अपरंपार आहे. एक महाराणी असून शंकर तिला त्याचा विसर पडला म्हणून आज मी तुम्हाला त्याची जाणीव करून देते. स्त्रीच्या जीवनात 16 संस्कार घडले जातात आणि या 16 संस्कारात महत्वाचा आणि पवित्र संस्कार म्हणजे लग्न संस्कार. आणि या लग्न संस्काराची जी सुरुवात होती ना ती हळदीपासून होते. आणि ही सुरुवात हळदीपासूनच का? कारण हळद ही सर्वात पवित्र आहे. आयुर्वेदातील सर्व वनौषधीचे गुण फक्त एकट्या हळदीत सामावलेले. स्त्रीचं लग्न होतात ती कोणातरी पुरुषाच्या जीवनात प्रवेश करते. मग तिनं तो प्रवेश करीत असताना शुद्ध मनानं आणि पवित्र देहानं प्रवेश करावा म्हणून तिच्या सर्व अंगाला हळद चर्चित करते. जेणेकरून त्या हळदीचं पावित्र्य तिच्याशी आणि तिच्या अंगी असणारे सारे दोष निघून जातील आणि शुद्ध मनानं आणि पवित्र देहानं ती आपल्या नवऱ्याच्या जीवनात प्रवेश करेल आणि त्यांच्या संसारात कोणत्याही संशयावरून क्लेश मांड नव्हता. त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा होईल ही त्यामागची भावना असते. म्हणून त्या हळदीला तेवढं महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी तिला स्थान देण्यात आलं. लग्न होतात नवरा आपल्या नावाचा लाल रंगाचा सिंदूर आपल्या पत्नीच्या मळवटी भरत असतो. तो सिंदूर लाल रंगाचा कारण ते सूर्याचं प्रतीक आहे. हा रक्तवर्ण लाल आहे. तो स्वयं प्रकाशित प्रतेज आहे. तो अखंड अक्षय त्याचा कधीही क्षय होणार नाही. त्याप्रमाणे स्त्रीच्या मस्तकी असणारं ते सौभाग्याचं लिहिलं चिरकाळ टिकावं. सूर्याप्रमाणे ते नेहमी सतेज राहावं अखंड अक्षय राहावं ही त्यामागची भावना असते. म्हणून ते सूर्याचं प्रतीक असणारं लाल रंगाचं कुंकू स्त्रीच्या मस्तकी लावलं जातं. पण हा जो कुंकवाचा मळवट घालला जातो ना तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच घालला जातो. तो केसाच्या भांगेतच का? कारण स्त्रियांच्या केसांना सदैव वाढ असते आणि त्या केसाच्या वाढीप्रमाणे नवऱ्याच्या आयुष्याची मर्यादा सदैव वाढत राहावी त्यामागची मनोभावना असते. म्हणून जो कुंकवाचा मळवट घालला जातो तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच घालला जातो. आता या हळद आणि सिंदुरासमेत समावेश असतो तो म्हणजे तांदळाचा. तो कशासाठी? तांदूळ मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येक शुभ कार्यात तांदूळ उपस्थित असतो कारण त्या शुभ कार्यात कोणतेही विघ्न न येता ते शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे त्यामागची भावना असते. मग या तांदूळानं जर का स्त्रीच्या जीवनात प्रवेश केला असेल तर त्यांच्या संसारात कोणतेही विघ्न न येता त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा भरेल. त्यांच्या संसारात नेहमी शुभ कार्य सुमंगल घडेल. त्यांच्या संसारात कोणतीही विघ्न न येता त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा होईल त्यामागची भावना. म्हणून त्या तांदूळाला तेवढंच महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यात आलं. म्हणून हळद